नमस्कार, मी विनय आरडे शिवसम्राट न्यूज चॅनलवरून आपणास बातम्या देत आहे. सोशलिस्ट पार्टीचा राज्यस्तरीय मेळावा नुकताच सांगली येथे संपन्न झाला. सोशलिस्ट पार्टीचा राज्यस्तरीय मेळावा नुकताच सांगली येथील दैवज्ञ समाज सभागृहात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या आरंभी उदगाव जिल्हा कोल्हापूर येथील ज्युनियर कॉलेजच्या मुलींनी तसेच जांभळी हायस्कूल जिल्हा कोल्हापूर येथील मुलींनी देशभक्तीपर गीते सादर केली. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून पक्षाचे पदाधिकारी आणि सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कर्नाटक राज्यातूनही पक्षाचे पदाधिकारी आणि सदस्य या मेळाव्यासाठी खास करून उपस्थित होते. पक्षाच्या या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन आणि संयोजन महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष हसन देसाई, पक्षाचे राष्ट्रीय महासचिव साथी पी. परदेशी, राष्ट्रीय महासचिव रवींद्र हळिंगळी तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. सध्या सोशलिस्ट पार्टी देशातील 18 राज्यांमध्ये कार्यरत आहे. नुकत्याच झालेल्या देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या उमेदवारांना 13 ते 14 ठिकाणी चांगल्या पसंतीची भरघोस मते मिळाली. सोशलिस्ट पार्टी समाजवादी विचारांसाठी, सामाजिक सलोख्यासाठी, देशाचे संविधान बचावासाठी आणि गोरगरीब तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विशेष करून देशभर लढा देत आहे. या प्रसंगी मोहनराव देशमुख, प्राध्यापक एकनाथ जाधव, प्राध्यापक नंदकुमार सुर्वे, विजयस्वामी, शिवाजी दुर्गाडे, R.M. जाधव, दत्ता पाटील, विद्याताई स्वामी, M.S. पाटोळे, अनिल होगाडे, अशोक चौगुले, हेमलता पाटील, नारायण जाधव, अनिल माने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सोशलिस्ट पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष साथी हसन देसाई यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. यावेळी त्यांनी पक्षाची भूमिका आणि कार्यपद्धती उपस्थितांना समजावून दिली आणि पक्षाच्या भविष्यातील कामाविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, शेवटी पाहूयात शालेय विद्यार्थिनींनी गायलेल्या स्फूर्ती गीताची एक उत्तम झलक.